नमस्कार सर्वांना, मी आहे कृष्णा काळे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे जी 10वीला जी उत्तरपत्रिका असते ती उत्तरपत्रिका आपल्याला कशा प्रकारे लिहायची आणि ती योग्य पद्धतीने लिहून आपण जास्तीत जास्त कशा प्रकारे मार्क घेऊ शकतो। तर चला आपण प्रोसेस समजून घेऊया। चला व्हिडिओला सुरुवात करू। इथे तुम्हाला जो केंद्र क्रमांक आहे तुमच्या हॉल तिकीटवर आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथं बैठक क्रमांक जो तुमच्या हॉल तिकीटवर आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। तोच अक्षरात इथं दिसत असेल तो अक्षरात टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता परीक्षार्थ्याची सही, इथंच तुमची सही करायची आहे। खाली जी पर्यवेक्षकाची सही इथे तुम्हाला तुमची सही करायची नाहीये। त्याच्यानंतर तर इथं विषय दिलेला आहे, तर विषय मी तुम्हाला विज्ञान सोडून दाखवलेला आहे। तुम्हाला इथं विज्ञान जो विषय आहे तिथं विषय टाकायचा आहे। त्याच्यानंतर पेपर भाग 1 चा असेल तर भाग 1, भाग 2 चा असेल तर 2, दिनांक आजची दिनांक टाकून घ्यायची, त्या दिवशी पेपर आहे। आणि इथं उत्तर लेखनाची भाषा मराठी। त्यानंतर खाली सप्लिमेंटचा ऑप्शन आहे, तर सप्लिमेंटमध्ये जर आन्सर की एक आहे, जर सप्लिमेंट मी 1 घेतले असेल तर 1 लिहा, 2 घेतले असेल तर 2, मग ते 2 आणि 1 इथं टोटलमध्ये 3 सप्लिमेंट असं लिहायचं आहे। तर आता आपण मेन आन्सर शीट कशी लिहायची ती बघूया। तर आज आपण आता विज्ञान भाग 1 याची उत्तरपत्रिका बघणार आहोत। तर तुम्ही इथं बघू शकता प्रश्न क्रमांक 1, जो प्रश्न क्रमांक 1 आहे तुम्हाला इथं टाकायचा आहे। जो पण प्रश्न असतो तो इथं तुम्हाला क्रमांक टाकायचा आहे। प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, तो क्रमांक इथं टाकायचा। त्याच्यानंतर त्या प्रश्नातलं जे आहे उपप्रश्न तर तो इथं टाकायचा आहे। इथं तुम्हाला पहिलं सगळ्या लाईन मारून घ्यायच्या, तुम्हाला हे रेषा मारून घ्यायच्या, तुम्हाला अशा प्रकारे आखायचा आहे। हा जो कॉलम आहे त्याच्यानंतर ही एक रेष तुम्हाला ऑलरेडी आलेली असेल, ही रेष आलेली असते, त्याच्यामुळे ही रेष आहे, ही रेष तुम्हाला मारून घ्यायची आहे। ही रेष मारल्यानंतर तुम्हाला आणखी एक इथं ही एक रेष तयार करून घ्यायची आहे। असं तुम्हाला प्रत्येक पेपर मराठी, हिंदी, इंग्रजी जेवढे पण तुमचे 9 पेपर आहे, अशा 9 पेपरला तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला पेपर आखून घ्यायचे आहे। तुमची उत्तरपत्रिका इकडून पण एक रेष तुम्हाला मारून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा पेपर छान प्रकारे दिसेल आणि समोरच्याला तपासायला अडचण येणार नाही। आता ही उत्तरपत्रिका आहे, त्याच्यामुळे उत्तर नाव वगैरे तुम्हाला बाण वगैरे लिहायची गरज नाही। प्रश्न पहिला टाकायचा। पहिला प्रश्न काय असतो विज्ञानामध्ये? बहुपर्यायी प्रश्न, ज्याचे 4 पर्याय असतात त्याचे तुम्हाला लिहायचं आहे। आता तुम्हाला जो प्रश्न पहिल्यामधला आहे तो आहे बहुपर्यायी प्रश्न। त्याच्यातला पहिला जो प्रश्न असेल तो प्रश्नपत्रिकात तुम्हाला बघायचा आणि त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं। पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे इथं? क। तर इथं तुम्हाला फक्त क लिहायचं आहे। एवढं लिहून घेतलं झालं तुमचं बघा। त्याच्यानंतर दुसरा आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जे असेल ते ब क ड याच्यापैकी कोणतं तरी एक असेल ते तुम्हाला फक्त लिहून घ्यायचं आहे। तुम्हाला ब क जे असेल ते असे तुम्हाला विज्ञान भागमध्ये तुम्हाला 5 प्रश्न विचारले जाईल। 1 2 3 4 आणि 5 असे तुम्हाला 5 प्रश्न विचारल्या जाईल। तर हे 5 प्रश्नाचे तुम्हाला फक्त आन्सर लिहायचे ब क ड याच्यापैकी जे तुमचं उत्तर असेल ते लिहायचे। तुम्हाला पूर्ण रिकामी जागा लिहायची गरज नाही। त्याच्यानंतर तुम्हाला बघू शकता तुमचा प्रश्न झाला, तुम्ही रेष मारा आणि रिकाम्या जागेत तुम्ही अशी रेष ओढून द्या। ओके। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न सुरू करताना नेहमी दुसऱ्या पेजवर सुरू करा। आता हा दुसरा प्रश्न आहे, पहिल्या प्रश्नामधला दुसरा ब, तर हा प्रश्न नवीन पेजवर सुरू करायचा। आता हा प्रश्न पण सोडवताना तुम्ही बघा, प्रश्न पहिल्यामधला ब आणि त्याचा उपप्रश्न जो आहे तो इथं तुम्हाला लिहून घ्यायचा आहे। जो उपप्रश्न असतो तो तुम्हाला इथं त्याची मांडणी करायची। इथं तुम्हाला बघू शकता तुम्हाला इथं कशी मांडणी केलेली आहे, त्याचं सूत्र दिलेलं असेल आणि त्याचं काय आहे सूत्राचं, सोडियम क्लोराईड हे त्याचं नाव आहे। तुम्ही इथं त्यांनी लिहून घेतलं, फक्त उत्तरच लिहायचे तुम्हाला। इथं चुकी बरोबर विचारलेलं आहे, चूक आहे की बरोबर आहे, तर बरोबर आहे तर तुम्हाला बरोबर लिहायचं आहे। तुमच्याकडं उत्तरपत्रिका असेलच। आता इथं तुम्हाला सहसंबंध लावायचा आहे, जसं की पाणी घन माध्यम, तर हवा काय आहे ते तुम्हाला इथं लिहून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघा अजून एक 2 याच्यामध्ये तुम्हाला विज्ञानामध्ये 2 सहसंबंध जोडा अशा जोड्या येतात। त्याच्यामधलं तिसऱ्यामधला हे आणि ब असतं, तर याचे तुम्हाला उत्तर लिहून घ्यायचे। जसं की इथं आलेलं आहे तापमान एकक, इकडे लिहून आलेलं असतं सी, तापमान एकक सेल्सिअसमध्ये मोजतात, तर उष्णता SI एकक कशामध्ये मोजतात ते तुम्हाला इथं लिहून घ्यायचं आहे।
अशा प्रकारे। त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे तिथं, असे तुम्हाला इथं 4 प्रश्न विचारले जातात आणि 4 प्रश्नाला इथं तुम्हाला याच्यामध्ये तिसऱ्यामध्ये 2 प्रश्न आहे, असे हे 5 आणि ते 5 असे 10 मार्क तुम्हाला पडून जातात, ज्याचे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इथं अशी आडवी रेष मारून घ्यायची आणि खाली जी जागा रिकामी आहे तुम्हाला त्याच्यावर आडवी रेष मारून घ्यायची। त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, तर दुसरा प्रश्न कुठं या कॉलममध्ये लिहायचा, कधीही लक्षात ठेवा सगळ्या विद्यार्थ्यांनी। दुसरा प्रश्न इथं तुम्ही कॉलममध्ये लिहून घ्या, त्याच्यामधलं उपप्रश्न अ, प्रश्न दुसऱ्यामधला अ आणि त्याच्यामधला उपप्रश्न हा। आता याच्यात येईल शास्त्रीय कारणे द्या। आता हा शास्त्रीय कारणे द्या मधला प्रश्न आहे, गण 18ला शून्य गण असे का म्हणतात बा, तर त्याचं हे उत्तर अशा प्रकारे तुम्हाला फक्त उत्तर लिहून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 2च कारणे द्या लिहायचे असेल आणि त्या 2 कारणे द्याचे तुम्हाला 4 मार्क भेटून जाईल, एका शास्त्रीय कारणाला 2 मार्क असे 4 मार्क तुम्हाला भेटून जाईल, अशा प्रकारे ते लिहायचं आहे। हा पहिला, त्याच्यामधला म्हणजे त्याच्यामध्येच जे गण 1ला 18 गण का म्हणतात हे सर्व उत्तर याचं आहे। ते उत्तर झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, रेष मारून घ्यायची। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, तो दुसरा प्रश्न तुम्हाला लिहून घ्यायचा आहे, लोखंडाला गंज लागू नये म्हणून काय करतात बाबा, तर त्याचं सविस्तर उत्तर त्यांनी इथं दाखवलेलं आहे, असं लिहून घ्यायचं आहे तुम्हाला सविस्तर उत्तर। त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकतात बघा, धातू आणि अधातू यांचे विभाजन कशा प्रकारे केलेलं आहे हे पण तिथं दाखवलेलं आहे, प्रश्न दुसऱ्यामधला ब। त्याच्यानंतर तुम्ही इथं बघा, प्रश्न दुसऱ्यामधलाच ब, एका त्रिकोणातील कोणते 3 मूलद्रव्याचे अणु वजनापैकी मधल्या मूलद्रव्याचे अणुवजन हे पहिल्या व तिसऱ्या मूलद्रव्याचे अणुवजनाच्या सरासरी असते। हे अशा प्रकारे तुम्हाला इथं प्रश्न आणि उपप्रश्न इथं टाकायचा आणि त्याच्यामधला उपप्रश्न इथं टाकायचा, हे तुम्हाला बरोबर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे। हे तुम्ही जर योग्य लिहिलं तरच तुम्हाला मार्क भेटतात, नाहीतर तुम्ही जर हे प्रश्न लिहिताना जर चूक केली तर तुम्ही बरोबर उत्तर लिहूनही तुम्हाला मार्क भेटत नाही। आता आपण हे बघूया की फरक स्पष्ट करा कशा प्रकारे लिहायचा, तर हा फरक स्पष्ट केलेला इथं भौतिक बदल आणि रासायनिक बदल या 2 बदलामधले फरक स्पष्ट करायचा आहे। तर कसा केलेला बघा, इथं पहिला क्रमांक घेऊन घ्यायचा, भौतिक बदलमध्ये काय, बर्फाचे पाणी होणे, रासायनिक बदलचा काय, फळे परिपक्व होणे। आता त्याच्यात दुसरा एक ओळ सोडून द्या, तुमच्याकडे भरपूर मोठी उत्तरपत्रिका असते त्याच्यामुळे तुम्ही एक सोडून द्या, दुसरे लिहा पाण्याचे बाष्पीभवन होणे आणि त्याच्या पुढेच लिहिलेलं बघा याचं जोडी अन्न शिजणे। हे असे तुम्हाला काय करायचे, फरक स्पष्ट करा 3 लिहून घ्यायचे बघा, फरशीचे तुकडे होणे, दुधाचे दही होणे, असे जे फरक स्पष्ट करा असतात अशा प्रकारे तुम्हाला कॉलम करून लिहायचे आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर पुढेही असे भरपूर सारे प्रश्न येतील, हेही तुम्हाला अशा प्रकारे लिहून घ्यायचे आहेत। तुम्हाला कशा प्रकारे रेषा मारायच्या, कशा प्रकारे प्रश्नाची तयारी करायची तर ते तुम्हाला दाखवलेलं आहे। ही PDF जी आहे, जे तयारी करायसाठी जे मेन महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर अशा प्रकारे तुम्हाला तयारी करायची आहे। याच्यामध्ये काही तुम्हाला डायग्राम वगैरे पण येतील परीक्षेमध्ये, तर ते पण तुम्हाला लिहायचं आहे। तर सर्वांनी अशा प्रकारे तयारी करा आणि नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क भेटेल। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, तुमच्या गरजवंत मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, लाईक करा, तुम्हाला जर काही अडचण असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा मित्रांनो। धन्यवाद।